नागपूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नालेसफाई झालेली नाही. तसेच नागरिकांना झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी काँग्रेसतर्फे नागपूर महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांवरील खड्डे अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, असा आरोप काँग्रेस पदाधिकारी रवी पराते यांनी यावेळी केला. तसेच नालेसफाई वेळेवर न झाल्याने अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र महापालिकेकडून केवळ 10,000 रुपयांची तुटपुंजी मदत दिली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या निष्क्रियतेविरोधात काँग्रेसचे नेतृत्वाखाली घोषणाबाजीसह निदर्शने करण्यात आली. गांधीबाग आणि इतवारी मार्केट परिसरात फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत दुकाने उभी राहत असून महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. आणि काय तुम्ही आज आंदोलन झालं रेडी आहे सगळे? काय तुमच्या नेमक्या मागण्या आहे? काय तुमचं आंदोलनाचं स्वरूप असं आहे की दरवर्षी नागपूर महानगरपालिका पावसाळा लागण्याच्या अगोदर नागपूर शहरातले खड्डे बुजवतात आणि नाले सफाई करतात. परंतु या नागपूर महानगरपालिकेमध्ये आपल्याला माहिती असेल की म्युन्सिपल कॉर्पोरेशनची नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आणि प्रशासक आहे, परंतु प्रशासक चांगल्या पद्धतीने काम करत नाही आहे. पूर्णपणे नालेसफाई झालेले नाही. ते नालेसफाई झाले नाही म्हणून चेंबरमध्ये पूर्णपणे पाणी भरतो आणि त्या पाण्यामुळे गोरगरिबांच्या घरी पाणी शिरतो आणि त्या पाण्यामुळे, त्या घाण पाण्यामुळे अनेक परिवार रोडावर आलेले आहे, अनेक परिवार उद्ध्वस्त झालेले आहे. नागपूर महानगरपालिका 10,000 रुपयाची मदत करतात, परंतु 10,000 रुपये पुरेसे नाही. ते 10,000 रुपये देतात, परंतु गोरगरिबांचे त्या ठिकाणी लाख 2-2 लाख रुपयाचे त्या ठिकाणी नुकसान होतो. नागपूर महानगरपालिकेने आतापर्यंत रोडावरचे खड्डे बुजवले नाही. पाणी भरल्यामुळे, पाणी साचल्यामुळे 2 चाकी वाहन चालकांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे. हे आपल्याला सुद्धा पत्रकार महोदयांना माहिती असेल. आज काय बोलणं झालं, काय म्हटलं? आज माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला वेळ दिलेली नाही, परंतु अतिरिक्त आयुक्त साहेबांनी आमच्याशी भेट घेतलेली आहे आणि अतिरिक्त आयुक्त साहेबांना आम्ही आमच्या सर्व मागण्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहे. जर 1 आठवड्यामध्ये त्यांनी नागपूर शहरातले खड्डे बुजवले नाही आणि पूर्णपणे नाले साफसफाई केलेले नाही तर या नागपूर महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला काँग्रेस पक्ष, मध्य नागपूर काँग्रेस कमिटी रस्त्यावर फिरू देणार नाही, एवढी चेतावणी मात्र त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देऊन आलेलो आहे. काँग्रेस पक्षाचा